तुम्हाला पाहायला मिळेल आदित्य स्पोर्ट निंबवले. काय 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 आकाश प्रकाश. तर या ठिकाणी बघा रायते संघाला शुभेच्छा द्या. प्रकाश सुखदेव भोईर यांच्याकडे निश्चित शुभेच्छा द्या रायते संघाला आणि त्याच्यानंतर आमचे जवळचे मित्र आकाश यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा द्या त्यांच्या संघाला. पाठीराखे आपण वाहतो रायते संघाचे. थँक्यू सो मच आकाश. तर मॅच इथे सुरू होईल. 3 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कोणताही विलंब करू नका. आपण पाहतो 3 षटकांची मॅच असेल. एका बाजूला रायते संघ बिग पार्ट मॅच. कारण या रायते संघाला मी नेहमीच पाहिलंय बोडोलीच्या ग्राउंड वरती मलंगर विभागामध्ये जेव्हा खेळला जातो तेव्हा मी या संघाला पाहिलंय. बऱ्याचशा दादा संघाला त्याने परास्त केलंय. मध्ये या मॅच मध्ये आपण मध्ये या संघाला परास्त करेल का. सामना कोण जिंकेल आणि कोण जाईल मेगा फायनल मध्ये निश्चित आम्ही पाहिलं होतं का प्रसिद्धी चषकामध्ये पालेगाव येथे त्या चषकामध्ये आम्ही पाहिलं होतं तब्बल उच्चांक गाठणारा संघ 85 धावा त्याने टोकल्या होत्या 5 ओव्हर मध्ये. तो रायते संघ एका बाजूला असेल आणि आजचा दिवस ज्याने पूर्णपणे गाजवलाय तो निंबवणी संघ एका बाजूला असेल. सामना इथे सुरू होतोय. सेकंड मध्ये फलंदाज पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या मॅचचा हिरो तुम्ही पाहतात महेंद्र ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये तेजसला तुम्ही पाहता पहिल्या ओव्हर मध्ये सज्ज होतोय. P1चा एकच षटक असेल. फक्त एकच षटक पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळेल. चला आपण वेल घेऊ नका रायते संघ प्लीज. तर निश्चित तुम्ही पाहता ती विलंब करू नका. बरं सामना इथे सुरू होईल. सलामी मैदानाच्या आतमध्ये महेंद्र आणि नॉन वरती फलंदाज कल्पेश असेल. 3 षटकांचा सामना इथे सुरू होतोय. गोलंदाज तेजस सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेट्स प्ले. बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पाहतोय कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. निर्धाव सांगता तुम्हाला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तुल्यवान संघ तुम्ही पाहता दोन मात्र आपण कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा आणि आता मात्र तुम्हाला खरा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. खरं क्रिकेटची क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळेल ओव्हर द विकेट. हा चेंडू बॅक टू द बॉलिंग करून स्क्रीन समोर तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षक लांब क्षेत्रामध्ये जज करतील. फक्त सिंगल. व्हेरी गुड फिल्डिंग. एका ऍक्शन आपण पाहतो चेंडूला उचलला फेकलाय. फक्त सिंगल तुम्ही पाहताय. धावसंख्येचा आपण पाहतो या ठिकाणी मात्र श्रीगणेश केला जातोय. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज महेंद्र. एक धाव फलकावरती असेल. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा सज्ज होतोय कारण क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. उजव्या आणि डावकऱ्याचा फलंदाज तुम्ही पाहतात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षण इथे बदललं जाईल. तेच चित्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सेकंड मध्ये फलंदाज पहिल्यांदाच येतो आपण पाहतोय कल्पेश. मागच्या मॅच मध्ये त्याला यश लाभलं नव्हतं. मात्र या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल रायते संघासमोर खेळत असताना. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न संपर्क होत नाहीये. डीप राहतोय चेंडू पूर्णपणे खाली राहतोय. अतिशय वेगवान डिलिव्हरी केली जाते. कामगिरी करावी लागेल इथे आपण पाहतोय समोर खेळत शेवटच्या मोमेंटला पंचांचा इशारा दिला प्रयत्न संपर्क थोडस लवकर डिसिजन द्या पण. यस अवंतर मिळेल संघाला राऊंड द विकेट. सज्ज होते तेजस. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू स्क्रीनच्या डोक्यावर आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. अवंतर मिळेल संघाला राऊंड द विकेट. सज्ज होते तेजस. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू स्क्रीनच्या डोक्यावर इथे आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन आपण पाहतोय पदतलीचा वापर केला आणि चेंडू सीमा पलीकडे जातोय षटकारासाठी. मागच्या मॅच मध्ये मी म्हटलं होतं त्याला अपयश लागलं होतं फलंदाज कल्पेशला. मात्र या मॅच मध्ये षटकार दाखवतोय. संघाची टोटल 6 ने पुढे सर्कल तुम्ही पाहतात. एकूण धाव संख्या 8 धावा. राऊंड द विकेट. अजून एक शानदार फटका शेवटच्या मोमेंटला वेट केलाय. मात्र मिस टायमिंग शॉट फलंदाज बाद. क्षेत्ररक्षक चेंडूला कॅरी करतात जज करतात. पहिला मोठा धक्का होतोय आदित्य स्पोर्ट. अजून एक शानदार फटका कल्पेश शेवटच्या मोमेंटला वेट.
थँक्यू डीजे. फलंदाजी ते बाद झाला, पहिला गडी बाद होते, पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून आपल्या संघासाठी बिग विकेट डाऊन. इथे मात्र कल्पेश बाद झाला, तेजसला मिळणारी पहिली सफलता. पुन्हा एकदा सज्ज होतो तेजस ओव्हर द विकेट. लोअर फुलटा चेंडू होता, अतिशय वेगवान चेंडू, तेवढा चांगला फटका, क्षेत्ररक्षक खराब होतोय. एक धाव कंप्लीट, स्कोरलेगच्या दिशेने चेंडू जातो, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विट. 2 धावेनं संघ जाऊन पोहोचतो, संघाची टोटल 2 ने पुढे सरकते, 10 धावा फलकावरती. जेव्हा आपण पाहतोय डावखुऱ्यात होता फलंदाज, फलंदाजी करत होता तेव्हा मात्र राऊंड द विकेट मारा करत होता, आणि आता उजव्या हाताचा फलंदाज सेकंड मध्ये आहे, तर आपण पाहतोय ओव्हर द विकेट न मारा करतोय गोलंदाज तेजस. व्हरायटी दाखवतोय आपण पाहतोय सातत्यानं चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन सुद्धा केलं जाते. कधी कधी चेंडू स्लोवर पद्धतीने फेकले जातात, कधी कधी आपण पाहतोय चेंडू खूप वेगाने पिचिंग केले जातात. एकूण चेंडू फेकलेत आतापर्यंत त्यांना 5 ओव्हर द विकेट. तेजससाठी हा चेंडू आपण पाहतोय महेंद्रसाठी मिड विकेट रिझन मध्ये येतोय, फक्त सिंगल तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल वरती एकच धाव एकवटली जाईल. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झाला, आणि पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले आपण पाहतोय एक गडी गमावला निंबोली संघाला, आणि एकूण धाव संख्या 11 धावा फलकावरती. टीम मीटिंग करू नका, एकत्र येऊ नका. आपण षटक क्रमांक पहिले समाप्त झाला. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय फक्त 11 धावा आल्यात. आपण पाहतोय निंबवली संघाच्या धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय कृष्णा. आपण पाहतोय कृष्णा आणि महेंद्र तीच जोडी आपण पाहतोय जे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिली होती. आपण पाहिलं होतं महेंद्रने खूप चांगला खेळ केला होता आपल्या टीम साठी. मात्र या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्याला मात्र आपली गुणवत्ता इथे सिद्ध करावी लागेल. तर तुम्ही पाहता क्षमता गुणवत्ता मोठे फटके मारण्याची महेंद्र मध्ये सिद्ध करावे लागेल. क्रिकेटचं समीकरण नेहमीच आपण पाहिलंय, जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तेव्हा तुम्हाला जग आपोआपच प्रसिद्ध करेल. मात्र यावेळेस सेकंड वरती फलंदाज महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती. दुसऱ्या ओव्हर मध्ये एकनाथ होते गोलंदाजी मार्ग होते. आपण पाहतोय दुसऱ्या षटकाच्या मध्ये आपण पाहतोय एकनाथला प्राचारण केलं जातं. सामना खूप मोठा आहे, जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि कांबा संघासमोर 2 हात करेल. मग या मॅच मध्ये कोण जिंकेल? सेमीफायनलचा सामना. एकनाथ सज्ज होतो पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. महेंद्र साठी हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार फेकणार फक्त सिंगल. आतापर्यंत आपण पाहतोय महेंद्रला सुद्धा मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवला जातोय. एकमेव फटका आपण पाहिला होता कृष्णाच्या, निश्चित आपण पाहिलं होतं कल्पेशच्या बॅट मधला 6 धावा पाहिल्या. त्याच्यानंतर एकही मोठा फटका येत नाहीये. संघ जाऊन पोहोचतोय. तुम्ही पाहतायत 12 धावा फलकावरती. कृष्णा ऑन स्ट्राईक. इंडिया नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नजाकत दाखवले जाते पल्लू स्कूप आपण पाहतोय तिले करत नाही. दिलशानची आठवण करून देणारा फटका. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी फलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नजाकत दाखवले जाते पल्लू स्कूप आपण पाहतोय तिले करत नाही. दिलशानची आठवण करून देणारा फटका. चेंडू सीमा पलीकडे केले गेले बघा. तिला करत नाही दिलशान श्रीलंकेचा खेळाडू आपण पाहिला होता. त्याच्या बॅट मधून असे शॉट आम्ही नेहमीच पाहिलेत आणि त्याची आठवण करून देणारा फटका. दिल स्कूप अर्थातच पल्लू स्कूप आपण पाहतोय लगावला जातोय. 4 धावा एकवटल्या जातात. संघ जाऊन पोहोचतोय 4 धावेच्या मदतीनं. संघाची धाव संख्या 16 धावा फलकावरती. धावा कुठून का नाही बात, मात्र धावा येणं खूप गरजेचं असेल. प्रथम फलंदाजी करत असताना निंबवली टीम साठी. स्कोर ऑफ द विकेट. जलची संधी इथे होती. शेवटच्या मुवमेंटला चेल जमिनीला ड्रॉप केला जातो, दान केला जातो. इथे मात्र एक जीवदान मिळते कृष्णाला. एक धाव सुद्धा मिळते निंबवली टीमला. संघाची धाव संख्या 17 धावा फलकावरती. गोलंदाज एकनाथला इथे मात्र यश मिळू शकला असतं. एक फलंदाज बाद होऊ शकला असता. 4 फलंदाज चौकार दाखवला इथे होती. एक फिटनेस लेवलचा खेळाडू तुम्ही पाहतात, त्याला मात्र इथे चान्स दिली जाते. दुसऱ्या एंडला शांत ठेवलं जाते महेंद्रला. ओव्हर द विकेट. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं एकच धाव. पुन्हा एकदा सिंगल तुम्ही पाहता. सिंगलच्या माध्यमातून
धावसंख्या पुढे सरते 18 धावा धाव फलकावरती. आमचे मित्र श्याम रोहणे सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी आले होते. आपलं सुद्धा स्वागत असेल श्याम. स्ट्रायकिंग वरती आता मात्र फलंदाज असेल कृष्णा येतोय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती. अपेक्षा असतील खेळाडूंना, अपेक्षा असतील पाठीराख्यांना मोठे फटके मारण्याच्या, मध्ये ते मोठे फटके इथे मारेल का फलंदाज कृष्णा. हा चेंडू रिवर्स अटेंड करतोय, स्विच हिटचा फटका, क्रिकेटचा मादक सदर चेंडू सीमा पलीकडे जातोय. अंपायर सिग्नल, व्हेरी सुपर स्ट्रोक, बॉल गोज ऑन 6 रन. हा चेंडू रिवर्स अटेंड करतोय, स्विच हिटचा फटका, क्रिकेटचा मादक सदर चेंडू सीमा पलीकडे जातोय. अंपायर सिग्नल, चेंडू सीमा पलीकडे षटकारासाठी 6 धावेने संघ पुढे सरकतोय. 24 धावा धाव फलकावरती. इथून अशीच अपेक्षा जर कृष्णाकडनं मध्ये ती अपेक्षा जवळजवळ इथे पूर्ण करतोय. शेवटच्या मोमेंट पर्यंत अशीच फटकेबाजी पाहायला मिळेल का. कमबॅक दाखवावं लागेल आपल्या टीम साठी. गोलंदाज एकनाथला एका बाजूना. हा चेंडू बघा इथे आपण पाहतोय आगल्या वेळेला स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव कंप्लीट केली जाईल. सातत्यानं आडव्या बॅटनं निश्चित आपण पाहतोय स्विच हिटचे फटके केले जातात. आपण पाहतोय या ठिकाणी मध्ये रिव्हर्स अटेंड करतोय, नजाकत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एकच धाव षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं सुद्धा समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहतात एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली निंबवली टीमची 25 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक असेल, डेट ओव्हरचं षटक असेल. या षटकामध्ये निश्चित तुम्ही पाहतात इथे मात्र 10 ते 15 धावा एकवट डाव्या लागतील. निश्चित रायते संघासमोर खेळताना तुम्हाला 40 ते इथे मात्र 35 ते 40 धावा उभा राहाव्या लागतील या 3 षटकामध्ये. कारण संघ खूप मोठा आहे. आम्ही पाहिलं त्यांचं फलंदाजी पाहिले. निश्चित आम्ही कापडी शेती चषकामध्ये त्यांना पाहिलं होतं. तब्बल 85 धावा त्यांना टोकल्या होत्या. निश्चित तुम्ही पाहता खोलवर फलंदाजी त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. मध्ये या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा एकवटेल आणि निंबवडी संघ आणि किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाईल रायते संघासमोर. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटकाचा सुरुवात होते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज असेल हरेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. सायकल वरती अद्यापी 2 मातंबर फलंदाज तुम्ही पाहता. 2 नामांकित फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला महेंद्र असेल, महेंद्रला आतापर्यंत शांत ठेवलं जातं रायते संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला फटके चांगले दाखवले गेलेत कृष्णाच्या माध्यमातून. प्रत्येकी फलंदाज एक एक मॅच मध्ये आपल्या संघासाठी योगदान देतोय. मध्ये या मॅच मध्ये कृष्णानं आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. शेवटच्या मोमेंटला धावांची खूप गरज आहे संघाला. मग त्या धावा इथे एकवटेल का कृष्णा ऑफ फलंदाज. हरीश राईट आर्म, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू इथे बघा आपण पाहतोय अकोट टप्प्याचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर पूर्णपणे समजत नाहीये फलंदाजाला, बीट होतोय फलंदाज. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. शेवटच्या मोमेंटला प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू अजून एक चांगला चेंडू पुढे येऊन केल्याचा प्रयत्न होता. सांगता तुम्हाला पाहायला मिळते बॅटला ब्रश होते. निर्धाव चेंडूची तुम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू अजून एक चांगला चेंडू. गोलंदाज हरेश तुम्ही पाहतात. शेवटचे 4 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. पहिल्या सत्रातील 4 चेंडू अद्याप शिल्लक. राऊंड द विकेट. फटका चांगला आपण पाहतो. पुलचा लाजवाब फटका. चेंडू मिड विकेट सीमारेखा बाहेर. पहिल्या सत्रातील 4 चेंडू अद्याप शिल्लक. राऊंड विकेट. फटका चांगला आपण पाहतो. पुलचा लाजवाब थँक्यू डीजे. शॉर्ट पिच चेंडूचा वापर केला नेहमीच आम्ही म्हणतो, कारण जर लोखंडाचे कडे आपण चावायला गेलं तर आपले दात नेहमीच तुटणार. तसंच आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडूचा वापर केला तर निश्चित तुम्हाला मोठे फटके जरूर बसणार. आणि या मोठे फटके येतात आपण पाहतो कृष्णाच्या बॅट मधनं 6 धावा तुम्ही पाहतात. संघ जाऊन पोहोचतोय फलकावरची टोटल 31. 31 धावा फलकावरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा वापर. यावेळेस माझा संपर्क होत नाही. एक धाव कंप्लीट केली जाते. तोच फटका केला जातो मात्र निराश होता स्वतःवरती कृष्णा. एकच धाव अंकित केली जाईल. 32 धावा धाव फलकावरती. अजून या षटकातील फक्त आता मध्ये चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू
फक्त शिल्लक असतील आणि 32 धावा फलकावर देत जर 2 मोठे फटके आले तर 40 ते 42 धावा इथे उभारल्या जातील. खराब चेंडू इथे मात्र आपण पाहावं लागेल. नो चा इशारा येतोय. नो +1. 2 धावा तुम्ही पाहता. 40 ते 42 धावा इथे उभारल्या जातील. गोलंदाजी खूप चांगली झाली. खराब चेंडू इथे मात्र आपण पाहावं लागेल. नो चा इशारा येतोय. 2 धावा तुम्ही पाहता. निश्चित लागू असेल. 2 धावेने संघाची टोटल जाऊन पोहोचते. 34 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. आता मात्र फ्री ची संधी आणि स्ट्रायकिंग वरती फलंदाज असेल कृष्णा आपण पाहतो ज्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहिलेत, चौकार पाहिलेत. अपेक्षा असतील या चेंडूवरती 6 धावा किंवा 4 धावा टोकण्याच्या. मात्र गोलंदाज वंचित ठेवेल का? गोलंदाज निर्धाव चेंडू फेकेल की फलंदाज इथे मोठा फटका दाखवेल? संधी आले चालू. संधीचं सोनं करेल का कृष्णा? हा चेंडू इथे आपण पाहतोय फटका चांगला आहे. धाबाही चांगल्या मिळतील. चेंडू सीमा पलीकडे लॉंग ऑन डोकावर आले चालू. संधीचं सोनं करेल का कृष्णा? हा चेंडू इथे आपण पाहतोय फटका चांगला आहे. धाबाही चांगल्या मिळतील. थँक्यू डीजे. मिळालेल्या संधीचं सोनं इथे करतोय आपण पाहतोय फलंदाज कृष्णा. कृष्णाच्या बॅट बंद पुन्हा एकदा आपण पाहतोय उत्तुंग षटकार येतोय. संघ जाऊन पोहोचतोय 40 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. ओव्हर द विकेट. राऊंड द विकेट होता मात्र यावेळेस पाहावं लागेल. शेवटचा चेंडू निर्धाव फेकला जातोय. 40 धावा फलकावरती. 3 षटकांचा चेंडू शिल्लक इथे समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहता विकेट होता मात्र यावेळेस पाहावं लागेल. 40 धावा चेंडू 3 षटकामध्ये रायते संघासमोर उभाराव्या लागेल निंबवली टीमला आणि 40 धावा इथे उभारल्या जात आहेत. फलकावरची टोटल 40 धावा तुम्हाला पाहायला मिळते. तर जिंकण्यासाठी सेमी फायनलच्या लढतीमध्ये रायते संघाला 41 धावांचं आव्हान. इथे मात्र 41 धावांचं आव्हान असेल सामना जिंकण्यासाठी रायते संघासमोर. मात्र इथे आपण पाहतो सामना कोण जिंकेल आणि कोण आपण पाहतो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. कोण आपण पाहतो कांबा संघासमोर फाईट करेल. इथे आपण पाहतो कोण ठरेल प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी. लढत तुम्ही पाहता. बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सेमी फायनलची काटेकी टक्कर तुम्ही पाहतात. कोण सामना जिंकेल, खेळाचं दुसरं सत्र कशा प्रकारे असेल या ऐकवण्यासाठी मायक्रोफोन मध्ये आमंत्रित करेल राहुल भैर यांना. चला आपण मॅच स्टार्ट करू लगेचच. आता आपण अजिबात वेळ न घेता लवकरात लवकर सामना आपण सुरू करणार आहोत. थँक्यू सो मच सोनू मांगर. थँक्यू सो मच सोनू बांगर. जिंकण्यासाठी तब्बल धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये. 41 धावेची गरज आहे.
एक चला आपण मॅच लगेच स्टार्ट करूया. जिंकण्यासाठी तब्बल धावांची गरज असणार आहे. 41 धावा बनवायच्या आहेत 3 ओव्हर मध्ये. खूप चांगला प्रकारचा दाखवला लिंबोली टीमने. उपांत्य फेरीच्या आता मात्र ही मॅच आहे. प्लीज मॅच स्टार्ट करा. पहिलाच बॉल आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. मध्ये चेंडू डीप मध्ये जातो खूप वेगाने. तिथे मात्र खेळाडूंकडून झाली आहे चूक. आउटफील्ड पास. चेंडू मात्र इथनं पाहता पाहता जाईल सीमरेषेकडे. नक्कीच तिकडे जातो आउटफील्ड मध्ये. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत एक धाव. इथनं मात्र एकूण धावा असणार आहेत 3 धावेच्या मदतीने. धावांचा श्रीगणेश धावांचा अकाउंट खुला केला जातो. 3 धावा धावपलकावरती येतात तेजस. आणि मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण यावेळेस बॅट्समन आहेत निलेश. पहिले षटक सुरू असताना उमेश केने ओव्हर द विकेटने. टप्पाचा बॉल आहे ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. उमेश केने ओव्हर द विकेटने. चेंडूची मात्र पिचिंग खूप चांगले बॉल आहे पाहायला भेटली. खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवत असताना टीम साठी मैदानाच्या बघतो आपण यावेळेस उमेश केने आहेत ऑफिशियल अंपायर म्हणून. तरी नक्कीच खूप सारी मेहनत घेते स्पर्धेसाठी. आणि आता मधून टीम मधून दर्जेदार खेळ दाखवत असताना अजून एक चांगला चेंडू आहे लागोपाठचा आपण बघतो. इथनं दर्जेदार खेळ दाखवत असताना अजून एक चांगला चेंडू आहे लागोपाठचा आपण बघतो. कुछ भी नाही उधर. चला उधर कुछ भी नाही यहाँ पे. चला तिकडे जाऊ नका कोणी. ओव्हर द विकेट उमेश पुन्हा एकदा. अजून एक कदाचित मात्र डॉट चेंडू असू शकेल. काय मात्र इथनं गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बघतो आपण पूर्णपणे चारोकाने चित करत असताना गोलंदाज उमेश केने या ओव्हर मध्ये दर्जेदार आफक्त आहे. 100% कमिटमेंट देत असताना आपल्या टीम साठी उमेश केनेच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची इम्प्रेसिव्ह अशी गोलंदाजी. ऑन साइडला पुल करतात आता मात्र सक्सेसफुल पॉवरफुल बिग हिट षटकार टीम साठी उमेश केनेच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची इम्प्रेसिव्ह अशी गोलंदाजी. ऑन साइडला पुल करतात आता मात्र सक्सेसफुल. थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्या आता मात्र 6 ने जाते पुढे. 9 धावा धावपलकावरती येतात. 3 चेंडू आपण बघितले लागोपाठच्या मात्र डॉट आल्याच्या नंतर आता मात्र इथनं आक्रमण आपल्याला पाहायला भेटतो. बॅट्समन आहेत मैदानाच्या आतमध्ये तेजस. अपील बघा किती स्ट्रॉंग आहे. आपल्यामध्ये उत्साहच आपल्याला पाहायला भेटला. आत्मविश्वासाची कमी खूप जास्त. आपण एकत्र प्लीज येऊ नका विनंती आहे. जास्त आपण एकत्र येऊ नका. तर आपण काय मत सन्मान घेऊया व्यासपीठावरती. मान्यवर आपल्यासोबत जॉईंट आहे आमचे संतोष भोईर यांच्यामध्ये शुभ सन्मान आपण करूया आपल्या व्यासपीठावरती. शाहिद मुल्ला यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ असते शुभ सन्मान करावा. आपल्या या व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातो आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप मोठ्या संख्येने मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला भेटतात. तर मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातो स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आमच्या सोबत जॉईंट आहेत मनोहर गायकर आमच्या सोबत आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. तौसिफ सिंधू यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ असल्यास शुभ सन्मान करावा. एका ओव्हरचा खेळ संपला आहे. 10 धावा धावपलकावरती येतात. महेंद्रचा वापर मात्र ओव्हर मध्ये केला जाईल. अजूनही येणारे मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 31 धावा अजूनही बनवायच्या आहेत. स्ट्रायकरला बघतो आपण मात्र यावेळेस तेजसला पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. महेंद्र पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. खेळते चेंडू मात्र डीप मध्ये जातो. स्क्वेअर लागला की आडू चेंडूमध्ये येतील उचलतील फेकतील.
तोपर्यंत इथं आपण बघतो यावेळेस धाव मात्र मिळेल एक. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 ने पुढे. 11 धावा धावफलकावरती येतात. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 11 बॉल मध्ये 30 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी रायते संघाला. यावेळेस आता मात्र फटका हवेत आहे. खेळाडू झेल खाली खूप वेगाने येत आहेत. सुरेख झेल तिथं पकडला जातोय. विकेट मध्ये इथं कॅरी केला जाईल निलेश मैदानाच्या बाहेर. पहिला मोठा झटका लागत असताना रायते टीमला आता मात्र फटका हवेत आहे. त्या दरम्यान मात्र खेळाडू बाद होत असताना कारण खूप चांगल्या प्रकारची इथं गोलंदाजी महेंद्रने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा मात्र फटका फसला हवेत आहे. खेळाडू झेल खाली खूप वेगाने येतात. झेल ड्रॉप होतोय. बॅकअप साठी उमेश खेने तिथने येतील. तोपर्यंत 2 धावा नक्कीच मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने आहे. पुन्हा एकदा मात्र फटका फसला हवेत आहे. खेळाडू झेल खाली खूप वेगाने येतात. झेल ड्रॉप होतोय. बॅकअप साठी उमेश बनवायचे असताना 41 पर्यंत अजूनही खूप दूर आहे. इथं मॅच बनवायची असेल तर संघर्ष करावा लागेल. क्रिकेट असं नावाचं आहे संघर्ष. कोणतीही गोष्ट क्रिकेटमध्ये मेहनत केल्याशिवाय भेटत नसते. स्विचच्या माध्यमातून दर्जेदार फटका आहे. धावा देखील नक्की चांगल्या मिळतील. चेंडू सरळ येतो शॉट फटम्याच्या दिशेने सीमा पार आणि इथं येतील बॅट्समॅन. ती गोष्ट बॅट क्रिकेट बॅटमधून 4 धावा नसते. स्विचच्या माध्यमातून दर्जेदार फटका आहे. धावा देखील नक्की चांगल्या मिळतील. चेंडू सरळ येतो शॉट फटम्याच्या अशाच प्रकारची क्लास बॅटिंग इथं मात्र करावी लागेल या मॅच मध्ये. या दरम्यान समोर खेळत आहेत खेळाडू मात्र खूप वेगांची नव्हती. इतर फेकतील. 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. मॅच उपांत्य फेरीची आहे. करू या मरूची स्थिती आहे. मॅच जर जिंकली तर मेगा फायनल मध्ये खेळण्याचा मान नक्कीच मात्र पटकावू शकतील. मध्ये इथनं संघर्ष सुरू आहे 2 टीम मध्ये. मध्ये इथनं विजयाचा झेंडा कोण गाडेल मैदानाच्या आतमध्ये हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने रायता संघ ज्याला हार नाही मंजूर तर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण निंबोली संघ त्याला जिंकणं आहे जरूर. इथं मात्र यावेळेस दिलखुपचा नक्कीच फटका खूप चांगला आहे. दृश्यांची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला भेटला. चेंडू सरळ जाईल डीप लांबच्या दिशेने जिंकणं आहे जरूर. इथं मात्र यावेळेस दिलखुपचा नक्कीच फटका खूप चांगला आहे. दृश्यांची आठवण करून देणारा एकूण धावसंख्या इथं 23 धावा येतात. अजूनही मात्र येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 18 धावीची गरज आहे या मॅच मध्ये. काय मात्र इथं मॅच रंगतीये. दर्जेदार अशी आपल्याला मॅच मात्र पाहायला भेटते. 2 टीम मध्ये सुरू असलेला आपल्याला संघर्ष मात्र पाहायला भेटतोय. हा संघर्ष कोण जिंकेल उपांत्य फेरीची मॅच आहे. इथं जो संघ जिंकेल तो संघ सरळ मात्र जाणार आहे मेगा फायनल मध्ये. इथनं मेहनत करावी लागेल. मेंदीची पराकाष्ठा करावी लागते मैदानाच्या आतमध्ये यावेळेस निंबोली संघाला तर दुसऱ्या बाजूने या रायते संघाला. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत आणि दोघांमध्ये सुरू असलेला हा दर्जेदार असा सामना इथं पाहायला भेटतो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 18 धावेची गरज आहे. थरार क्रिकेटचा शेवटपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत नक्कीच आपल्याला मात्र इथं मॅच पाहायला भेटेल. पण आता आपण जर वेळ घेतला तर आम्ही फायनल फक्त 2च ओव्हरची खेळू. याची आपण दखल घ्या. आता जर जास्त वेळ झाला तर आम्ही फायनल मात्र 2च ओव्हरची खेळणार आहोत. जसा वेळ असेल त्या अनुषंगाने आम्ही फायनल करणार आहोत. याची आपण दखल घ्या. कृष्णाचा मात्र वापर केला जाईल या ओव्हर मध्ये. स्ट्रायकरला हरीश आहेत. एक चांगला हार्दिक फलंदाज आहे. त्या टीमचा संघर्ष मात्र सुरू आहे. या 2 टीम मध्ये संघर्ष आहे विजयाचा. संघर्ष आहे क्रिकेटचा.
आणि क्रिकेट आहे संघर्षाचा. बघतो आपण संघर्षामध्ये सर्व काय क्रिकेट आहे आणि क्रिकेट हाच तर संघर्ष आहे. प्लीज वेळ घेऊ नका. लिंबोली संघ तुम्हाला विनंती आहे की आपण जास्त वेळ घेऊ नका. टाइम आमच्याकडे कमी आहे आणि कमी टप्पाचा बॉल आहे. फटका देखील चांगला पाहायला भेटतो आपल्याला. आल्या आल्या आक्रमण. मी अगोदरच म्हटलं इथनं कारण की हरीश एक चांगला बासमन आहे आणि इथं दाखवून दिलाय की मी आता मात्र इथनं संघर्ष करेल आणि पहिल्याच बॉल वरती बिगिट षटकार. टप्पाचा बॉल आहे. फटका देखील चांगला पाहायला भेटतो आपल्याला. थँक्यू. पद्माकर हडद यांच्या माध्यमातून प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॉल 5 चेंडू आणि आता मात्र इथनं बघतो आपण 12 धाबीची गरज आहे या मॅच मध्ये. का मॅच इथनं रंगतीये. दर्जेदार सामना समोर खेळत आहेत. तिथं खेळाडू खूप वेगाने येतील. चेंडूमध्ये चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा मात्र इथनं मिळतील. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये 10 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस बघा मात्र इथनं हवेत आहे चेंडू. लॉंग लॉंग बिग वे क्लास बॅटिंग केली जाते इथं मैदानात मध्ये. हरीशने चाप सोडली आहे. सरळ चेंडू जातोय मैदानात. मात्र या धाबा बनवाव्या लागतील. मी अगोदरच म्हटलं होतं एका बाजूने जिंकणं आहे जरूर या निंबोली टीमला तर दुसऱ्या बाजूने रायते संघाला हार नाहीये मंजूर. मात्र इथनं विजयाचा झेंडा कोण गाडेल. विजयाचा शिल्पकार मात्र इथनं कोण होईल हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या मॅच मध्ये. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये 4 धावेची गरज आहे. आणि स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी म्हणजे येणाऱ्या 3 बॉल मध्ये अजून आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट इथं पाहायला भेटेल. हरीशच्या माध्यमातून क्लास बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. अनसईला आडव्या बॅटने उमेश किनेमध्ये चेंडूवरती खूप वेगाने येता चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. अजूनही मॅच बाकी आहे. मी अगोदर म्हटलं जेव्हा जेव्हा बॉल टू बॉल धावा येतात तेव्हा तेव्हा चांगल्या प्रकारचा आम्ही खेळ बघितला आहे. आजवरचा टेनिस बॉलचा इतिहास आम्हाला सांगतो. म्हणजे आता इथं येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी तब्बल 3 धावेची गरज आहे. हा चेंडू मात्र खूप महत्वाचा असेल. या चेंडूवरती पूर्णपणे मॅचचं चित्र असेल. 2 चेंडू 3 धावा. मॅच जिंकेल कोण. रायते की लिंबवली. निंबवली की रायते हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 2 बॉलवरती 3 धावा 3 धावा 2 चेंडू 2 चेंडू 3 धावा. मॅच जिंकेल कोण हाच माझा प्रश्नचिन्ह या येणाऱ्या 2 बॉल मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. या प्रश्नाचं उत्तर पद्माकर हरड यांच्या माध्यमातून जर एक या बॉलमध्ये जर षटकार मारला तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मात्र इथनं यावेळेस षटकार मारतील का की दुसऱ्या बाजूने मात्र इथं सिंगल डबलने आपला मात्र विजय इथनं यावेळेस निश्चित करतील. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 3 धावेची गरज आहे. तेजस श्राकांना फलंदाज ज्याने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. वरती विकेटने आणि आता मात्र खेळाडू बाद होतील. म्हटलं होतं 4 बनवायच्या होत्या आणि आता मात्र 3 धावा बनवायच्या आहेत. याचं नाव आहे क्रिकेट. शेवटपर्यंत संघर्ष केला आहे. इथनं विजय कोणाचा असेल जो चांगला खेळ करेल त्याचा मात्र इथनं विजय होऊ शकेल. 1 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. डीजे चला कांबा संघाच्या संघनायकाने येऊन थांबायचं आहे. दिरके आता मात्र महागात पडतायत कारण का आता दिरक्यांची इथं गरज नव्हती.
एका बॉलमध्ये या दरम्यान 2 बॉलमध्ये आपण बघतोय 3 धावा बनवायच्या होत्या. षटकाराची इथं मात्र गरज नव्हती, इथं फक्त सिंगल डबलची गरज होती. आणि आता मात्र थरारनाटे सामना आपण बघतोय. एका चेंडूमध्ये 3 धावेची गरज आहे. सामना आवडला असेल तर जरा टाळ्या होत्या, कारण शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच होतीये आणि बघतो आपण प्रेक्षक वर्ग मात्र हा सामना एन्जॉय करतोय. विजय आहे पद्माकर हरड यांच्या माध्यमातून. आता मात्र चौकाराला 1000 रुपये आहेत आणि षटकाराला एकूण बघतो आपण इथं यावेळेस 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक चेंडू शिल्लक आहे आणि एका बॉलमध्ये 3 धावेची गरज आहे. ज्याला हृदयविकारचा आजार असेल, त्याला मात्र अटॅकचा प्रॉब्लेम असेल, त्यांनी मॅच बघू नका. अटॅक येऊ शकेल, बीपी मात्र होऊ शकेल, कारण का मॅच तेवढीच आपण बघतो दर्जेदार आहे. तुम्हाला मॅच मध्ये काय झालं या मी नक्कीच सांगू. 1 चेंडू 3 धावा, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. टप्पाचा बॉल अनसाईडला, 1 धाव झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातो खूप वेगाने, 2 धावा, तिसरीचा प्रयत्न आणि इथनं आपण बघतोय धावचीच्या माध्यमातून खेळाडू बाद आणि विजय इथे संबोधन केलं आहे. निंबोली क्रिकेट संघाला क्या बात आहे, नक्कीच खूप चांगला गेम आपल्याला पाहायला भेटला. टॉस आपण लगेच करणार आहोत. टॉस साठी निंबोली संघाच्या संघानायकांनी यायचं आहे. काय मॅच झाली याला म्हणतात, मी तर म्हणलं क्रिकेट, मी अगोदरच म्हटलं संघर्ष जो करतो त्यालाच मात्र इथना नक्कीच क्रिकेट देखील साथ देतो. 3 बॉलवरती 4 फक्त बनवायच्या होत्या. शेवटपर्यंत माहिती होती निंबोली संघाला की आमचा गोलंदाज इथं मात्र मॅच जिंकून देऊ शकेल आणि तेच झालं. तौसिफ सिंधू यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी क्या बात आहे. 1000 रुपये आहेत. जरा यांच्यासाठी जोरात टाळ्या होत्या, कारण काही व्यक्तिमत्वाने प्रत्येकी मॅचला 1,000 रुपये रोज मात्र आजच्या दिवसामध्ये दिले आहेत. त्यांच्या माध्यमातून अजून 1000 रुपये येत आहेत. तौसिफ सिंधू नक्की आमच्यासोबत जॉईंट आहेत. बघा यांच्या माध्यमातून आपण बघतो यावेळेस प्रत्येकी मॅन ऑफ द मॅचला आजच्या दिवसामध्ये त्यांनी मात्र पारितोषिक दिलं आहे. माणूस असावा तर असा, कारण का सामना कोणीही जिंको त्यांना मात्र क्रिकेट पाहिजे आहे आणि जो चांगला खेळ त्याला मात्र ते पारितोषिक देतील. मॅन ऑफ द मॅच कृष्णा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला कृष्णा आपण मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं लगेचच. टॉस देखील आम्ही लगेच करणार आहोत. आता